ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्राईम व्हिडिओवरील अत्यंत लोकप्रिय मालिका असलेली पंचायत लवकरच आता आपला 5वा सीझन घेऊन येणार आहे. 2020मध्ये पंचायतचा पहिला सीझन रिलीज झाला आणि तेव्हापासूनच पंचायतमधले सगळेच कॅरेक्टर्स सगळ्यांना आवडले. सचिवजी, प्रधानजी, त्याचप्रमाणे इतरही सगळे कॅरेक्टर्स यामध्ये चांगलेच लोकप्रिय झाले. त्यातला विकास, रिंकी, बनराकस यासारखे पात्र देखील सगळ्यांनाच अतिशय आवडले. त्यामुळे बघता बघता या सिरीजचे 4 सीझन्स आत्तापर्यंत झाले आणि आता या सिरीजचा 5वा भाग कधी येणार, सीझन कधी येणार, हे सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय आहे. मात्र आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे, कारण पंचायतच्या मेकर्सनी या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोग्राफ शेअर केले आहेत. पंचायत 5चं शूटिंग सुरू झालं आहे. अद्यापपर्यंत कधी रिलीज होणार हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी पंचायत लवकरात लवकर रिलीज होईल या संदर्भात आता काही शंका नाही, कारण याचं शूटिंग सुरू झालं आहे. पंचायत फॅन्स मात्र आता या सिरीजची वाट बघत आहेत. नाशिक येथील दिंडोरी परिसरामध्ये एक अत्यंत विदारक अशा प्रकारची घटना घडली आहे. दिंडोरी शहरातला आजचा सकाळचा दिवस हा 9 जणांच्या मृत्यूने अक्षरशः सगळ्यांसाठी शोकमग्न अवस्था घेऊन आला. एका स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटपून परत येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेमध्ये 6 विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील मृत्यू झाला आहे. अपघात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. विहीर संपूर्णपणे पाण्याने भरलेले असल्याने मदत कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते. 2 क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली. शुक्रवारी शिवाजीनगर येथील राजे बँक्वेट हॉलमध्ये वडजे क्लासेस यांच्या वतीने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला इंदोरे येथील सुनील दत्तात्रय दरगोडे हे आपल्या कुटुंबातील मुलांना घेऊन आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दरगोडे कुटुंबीय कारने घरी परतत असताना कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कोसळली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे इतरही मदतीसाठी धावले. दरम्यान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मन सुन्न झालं असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics.
sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकासाठीच्या चर्चा सुरू असतानाच आता राज्य सरकारने काही नवीन नियम आणले आहेत. स्वीकृत नगरसेवकांची ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील संख्या वाढणार आहे. मात्र पात्रतेचे निकष आता बदलण्यात आले आहेत. शिक्षण, वैद्यकीय, प्रशासन, कायदा, अभियांत्रिकी, सामाजिक कार्य, नगरविकास अथवा शहर नियोजन या क्षेत्रातला किमान 5 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्तीच आता स्वीकृत नगरसेवक बनू शकणार आहे. फक्त राजकीय कार्यकर्ते नाही तर तज्ज्ञ लोक देखील सभागृहात असावे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने या नियमांमध्ये बदल केले आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांना सभागृहामध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार निश्चितपणे असणार आहे. त्याचप्रमाणे विविध समित्यांवर काम करण्याचा देखील अधिकार असणार आहे आणि चर्चेमध्ये सहभागी होण्याचा देखील अधिकार असणार आहे. परंतु काही महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार मात्र त्यांना नसू शकतो. पक्षाच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची वाटप आता महानगरपालिकेमध्ये होणार आहे. महापालिकेत ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांना स्वीकृतच्या जास्त जागा देखील मिळणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून इराणचं युद्ध पेटलं आहे. जवळपास सगळीकडेच हेडलाईन्स याच युद्धाने केलेल्या आहेत. विशेषतः आणि मुख्यतः तेलावरूनच हे सध्या युद्ध सगळं सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायल हे देखील इराणवर रोज नवीन हल्ले करत आहेत. तेल हेच यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता ज्या तेलासाठी हे सगळे युद्ध सुरू आहे त्या तेलाची किंमत इराणमध्ये साधारणपणे किती आहे हा देखील प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. तर इराणमधील नागरिकांना अत्यंत स्वस्त दरामध्ये तेल उपलब्ध होतं. अत्यंत स्वस्त दरामध्ये त्यांना पेट्रोल उपलब्ध होतं. भारतामध्ये सरासरी 100 ते 105 रुपये प्रति लिटर हा तेलाचा सध्याचा भाव आहे. मात्र ज्या ठिकाणी तेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, संपूर्ण जगाला जे तेल पुरवतात त्या देशामध्ये काय बरं तेलाचा भाव असेल हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. तर इराणमध्ये तेल म्हणजेच पेट्रोल अत्यंत स्वस्त आहे. एवढं स्वस्त आहे की आपल्यापैकी अनेकांना असं वाटू शकतं की सरळ उठावं आणि मोठा कॅन घ्यावा किंवा आपली गाडी जाऊन थेट इराणमध्ये जाऊन फुल करून आणावी, कारण रेटच तेवढा स्वस्त आहे. जर भारतीय चलनामध्ये बघायला गेलं तर प्रति लिटर पेट्रोलसाठी इराणमध्ये फक्त 2 रुपये लागतात. आपल्यापैकी अनेकांना हा धक्का असेल ना, परंतु खरंच इराणमध्ये भारतीय चलनाचा हिशोब केला गेला तर फक्त 2 रुपये प्रति लिटर हा रेट आहे. तर डिझेलचा रेट हा त्याच्याहीपेक्षा आणखी कमी, म्हणजे फक्त 25 पैसे प्रति लिटर हा इराणमधला डिझेलचा रेट आहे. त्यामुळे जिथे पिकतं तिथे किती कमी रेट असू शकतो हे यावरून दिसून येऊ शकतं. आणि एवढा कमी रेट असल्याकारणाने या ठिकाणी नागरिकांना किती चंगळ असेल असं देखील आता आपल्याला वाटू शकतं. परंतु याच तेलासाठी इराणला आजपर्यंत अनेकदा युद्धांचा देखील सामना करावा लागला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.